चे प्रधानमंत्री एनडीए मजबूत व्हावं म्हणून प्रयत्न करतायत आणि देशामध्ये एनडीए मजबूतीने पुढे जाते आहे, देशाचा विकास होतोय, देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव होतंय. आणि मी हेही सांगतो की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म दिला. त्यांनी एका डेलिगेशनचं त्याला श्रीकांतला प्रमुख केलं आणि श्रीकांतनी पण चांगलं काम केलं. जिथे काही मतं निगेटिव्ह होती तिथं भारताची बाजू मांडून त्यांनी त्या देशांना पॉझिटिव्ह विचार करायला लावलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एक लार्ज स्केलवर बघायचं असतं. त्यामुळे असे वक्तव्य टाळली पाहिजे. आपण प्रत्येकाने युतीला गालबोट लागेल, युतीमध्ये काही अडचण येईल असं आपण प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही काल नाशिकमध्ये बोलताना कॉमन मॅन मी हेही सांगतो, माझी मुख्यमंत्री महोदयांची तेही चर्चा झाली, येणाऱ्या आपल्या अगोदर पण झाली. महापालिकेच्या निवडणुका, मुंबई महापालिका, ठाणे असेल, इतर महापालिका ज्या आहेत, ज्या महापालिका ज्या आहेत त्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी आमची युती होईल आणि मी सकारात्मक आहे. ठाण्यामध्ये पण मी सकारात्मक आहे. ठाण्यामध्ये माझ्याकडे जवळपास आता 90 नगरसेवक आहेत. पण मुख्यमंत्री महोदय म्हणाले शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो, माझ्याकडे जास्ती नगरसेवक आहेत म्हणून मी युती करायची नाही असं माझं मत नाही, अशी माझी भूमिका नाही. ठाण्यात पण मी माझं मत आहे की ठाण्याला देखील युती व्हावी आणि एकत्र आपण शेवटी याच्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुका देखील महापालिकेच्या पुढच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. बरं, असं आहे की तुमच्या युतीबद्दल चर्चा करत असताना राज ठाकरे आणि